हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच MPSC डेली PYQ डोज या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही GS संदर्भाने प्रश्न विचारलेले आहेत, सो ते जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने रोज 10 प्रश्न सब्जेक्ट निहाय या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो एकंदरीतच या लेक्चरमध्ये आपण डे 75 या दिवशी सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स संदर्भाने प्रश्नांची जी 12वी प्रश्नसंच किंवा PYQ ची जी सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या क्विज बॅच मध्ये पोस्ट केलेलं होतं. सो ते जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर अनालिसिस करणार आहोत. ओके, सो थेट लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते एकंदरीतच वनस्पती पोषक घटक जे आहेत किंवा वनस्पती प्लांट्सला जे काही खनिज मिनरल्स लागतात तर त्या संदर्भाने या ठिकाणी STI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला एकंदरीत प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, STI पूर्व परीक्षा 2016 पालाश. आता पालाश म्हणजे काय, तर जे काही पोटॅशियम आहे त्याला पालाश म्हटलं जातं किंवा पोटॅश. सो पालाश हे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. खालीलपैकी कोणते कार्य या पालाशच्या माध्यमातून केले जातो, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. पाणी व क्षारांचे शोषण करणे किंवा शोषण वाढवते, ऑर्गॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते, तिसरा आहे अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. ओके, सो पालाशच्या संदर्भात किंवा पोटॅशियमच्या संदर्भात कुठला या ठिकाणी पर्याय बरोबर असणार आहे. आता पोटॅशियम अर्थात पालाश हे वनस्पती पोषण संदर्भात एक मॅक्रोन्यूट्रन्स आहे. ओके, मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे काय, तर जे वनस्पतींना जास्त प्रमाणामध्ये जे काही खनिजे संपत्ती किंवा खनिज जे लागतात, मिनरल्स लागतात, तर त्यामध्ये आवश्यक घटक असे जे काही महत्वाचे जे खनिज आहेत त्यांना आपण बृहत पोषण तत्वे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणत असतो. ओके, ज्याच्यामध्ये 3 महत्वाचे खनिज किंवा प्रायमरी ज्याला मूलभूत खनिज वनस्पतीसाठी म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये नायट्रोजन. ओके, सो नायट्रोजन, त्यानंतर पोटॅशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, तसे जे काही NPK आहेत हे अत्यावश्यक घटक म्हणून या खनिजांकडे बघितलं जातं. ओके, या ठिकाणी जे काही पालाश आहे किंवा पोटॅशियम आहे त्याचे एकंदरीत कार्य काय दिलेलं आहे, तर वनस्पतीमध्ये सेंद्रिय आम्लांचे चयापचय घडवून आणणे, प्रथिन संश्लेषण घडवून आणणे, संप्रेरकांना कार्यान्वित करणे, नंतर आहे पर्णरंध्राची उघडझाप करणे, जे काही स्टोमॅटा असतात वनस्पतीच्या पानांमध्ये. ओके, सो प्रकाश संश्लेषणाच्या वेळी या पर्णरंध्राची जी काही उघडझाप करण्यासाठी जे काही कार्य आहे ते या पोटॅशियमच्या माध्यमातून सुरळीतपणे सुरू असतो आहे. ओके, त्यानंतर पाणी व क्षारांचे शोषण करणे, तसेच पेशीचे जे काही आकार आहेत वनस्पती पेशी त्यामध्ये नियंत्रण व त्याचे जे काही आकार आहे त्याला नियंत्रित करण्याचे कार्य या पोटॅशियमच्या माध्यमातून केले जात आहे. सो एकंदरीतच पोटॅशियमची जर वनस्पतीमध्ये कमतरता झाली तर त्या डिफिशियन्सीमुळे कोणते जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत ते वनस्पतीमध्ये उद्भवू शकतो. तर त्यामध्ये लक्षात ठेवा वाढ खुंटते. ओके, जर वनस्पती किंवा प्लांट्स मध्ये पोटॅशियमचा जो काही प्रमाण आहे तर हे जे काही प्रमाण किंवा डेफिशियन्सी जर झालेलं असेल तर एकंदरीत वनस्पतींच्या वाढीस जी काही पोषण तत्व आहे ते मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं, तर त्यांची एकंदरीत वाढ जी आहे ते खुंटतो आहे आणि जे काही उत्पादन कार्य आहे वनस्पतीमध्ये फळांच्या स्वरूपात असेल फुलांच्या स्वरूपामध्ये ते व्यवस्थित होत नाहीये. ओके, सो या पोटॅशियममुळे अशा पद्धतीने त्याचे कार्य आपण बघू शकतो आणि हेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं की एकंदरीत पोटॅशियमचं कार्य काय आहे. ओके, सो पर्याय दिलेले आहेत. पाणी व क्षारांचे शोषण वाढवते का, तर नक्कीच पाणी व क्षारांचे शोषण वाढवण्याचे कार्य या पोटॅशियमच्या माध्यमातून केलं जात आहे. ओके, सो आपण बघितलेलं आहे पाणी व क्षारांचे शोषण. त्यानंतर आहे ऑर्गॅनिक ऍसिड, जे काही ऑर्गॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेतो का, तर नक्कीच या ठिकाणी बघू शकता की जे काही सेंद्रिय आम्लाचे चयापचय क्रियेत भाग घेण्याचे कार्य किंवा सेंद्रिय आम्लाची चयापचय करण्यासाठी जे काही रिस्पॉन्सिबल असतात तर या पोटॅशियममुळे ते व्यवस्थित सुरळीतपणे कार्य सुरू असतो. त्यानंतर अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करणे, सो प्रथिन संश्लेषण असतील संप्रेरकांना कार्यान्वित करण्याचे कार्य या पोटॅशियमच्या माध्यमातून होत आहे. सो वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, आता जे काही मायक्रोन्यूट्रन्स आणि मायक्रोन्यूट्रन्स आहे, मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे काय, तर ज्याला वनस्पतीला मोठ्या प्रमाणामध्ये त्या न्यूट्रियन्सची गरज असते. ओके, सो त्याला बृहत पोषण तत्व म्हटलं जातो आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा नायट्रोजन आहे, फॉस्फरस आणि
पोटॅशियम याला प्रायमरी खनिजे म्हटलं जातो आहे. ओके, सो प्रायमरी न्यूट्रिएंट्स म्हणून या 3 NPK याला म्हटलं जातो आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. त्यानंतर महत्वाचे खनिजामध्ये कॅल्शियम आहे, सल्फर, मॅग्नेशियम, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो असे मॅक्रोन्यूट्रिएंट्स अर्थात बृहत पोषण तत्वे आपल्याला वनस्पतीच्या संदर्भात दिसून येतात. त्यानंतर आहे सूक्ष्म पोषण तत्वे. कुठले आहेत तर सूक्ष्म पोषण तत्वामध्ये लोह, ओके, अर्थात फेरस, त्यानंतर बोरॉन, क्लोरीन, मॅग्नीज, जस्त म्हणजे झिंक, त्यानंतर कॉपर अर्थात तांबे, त्यानंतर मॉलिब्डेनम, ओके, त्यानंतर निकेल. ओके, सो अशा पद्धतीने हे जे काही सूक्ष्म पोषक तत्वे आपल्याला दिसून येतात. सो यावर आयोग सातत्याने जोड्या लावा स्वरूपात किंवा एकंदरीत स्टेटमेंट बेस प्रश्न विचारतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न एकंदरीतच एनिमल क्लासिफिकेशन संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एनिमल क्लासिफिकेशन. ओके, सो या ठिकाणी प्रश्न काय विचारला गेलेला आहे तर ऑरेलियाचा लार्वल स्टेजच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता, अशा पद्धतीने कंबाईन गट व पूर्वपरीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, जे काही ऑरेलिया आहे ते ऑरेलिया ज्याला आपण जेलीफिश असे देखील म्हणत असतो, तो त्याचा लार्वल स्टेज म्हणजे काय तर ऑरेलिया जेव्हा ऑरेलियाचा जन्म होतो तर तो कशा पद्धतीने ग्रो होत जातो आणि त्याच्या जे काही शरीर रचना आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस होत जातात, अशा एकंदरीत या प्रश्नाचा विचारण्यामागचा एक जो काही अन्वयार्थ आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, सो योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. पर्याय दिलेला आहे प्लॅनुला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा, इफिरा. त्यानंतर आहे प्लॅनुला, इफिरा, सायफिस्टोमा, हायड्राट्युबा. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे सायफिस्टोमा, प्लॅनुला, हायड्राट्युबा, इफिरा. चौथा पर्याय दिलेला आहे हायड्राट्युबा, इफिरा, प्लॅनुला, सायफिस्टोमा. ओके, सो आता तत्पूर्वी आपल्याला ऑरेलिया बद्दल जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत, कोणत्या प्राणी संघामध्ये येतात त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, जे काही सिलेंटरेटा आहे, ओके, सिलेंटरेटा किंवा ज्याला निडारिया देखील म्हटलं जातो कारण त्याच्यामध्ये निडोब्लास्ट पेशी असतात. ओके, सो सिलेंटरेटा किंवा निडारिया. ओके, सो निडारिया जे पेशी असतात किंवा निडारिया जे प्राणी संघ आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच ॲनिमिलिया या निडारिया ॲनिमिलिया गटामध्ये या जेलीफिशचा अर्थात जे काही ऑरेलिया आहे त्याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आता त्याच्यामध्ये जे काही लार्वल स्टेज आहे तर लार्वल स्टेजमध्ये काय आहे तर एकंदरीतच आता या ठिकाणी जे काही डायग्राम दिलेला आहे त्यावरून आपण थोडक्यात समजूया. आता जेव्हा ऑरेलियामध्ये रिप्रोडक्शन जी काही प्रक्रिया आहे ते पार पडते त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल अशा लैंगिक पद्धतीने ऑरेलियाचं जे काही रिप्रोडक्शन वर्क आहे ते होत असतो. ओके, फिमेल आणि मेल हे एकत्र स्पर्मॅटोझोअन जे काही स्पर्म सेल आहेत, ओके, त्यानंतर इग असे दोन्हीच्या माध्यमातून त्याच्यापासून झायगोट तयार होतो. झायगोट पासून ब्लास्टुला जे काही एम्ब्रिओ आहे ते तयार होत असतो आणि खऱ्या अर्थाने एम्ब्रिओचं जे काही लार्वल स्टेजमध्ये डेव्हलप होतो ते या प्लॅनुला पासून. ओके, सो जे काही ब्लास्टुला एम्ब्रिओ पासून प्लॅनुला हे सर्वप्रथम लार्वल स्टेजमध्ये तयार होतो. ओके, सो प्लॅनुला, त्यानंतर प्लॅनुलाच्या नंतर आहे हायड्राट्युबा. हायड्राट्युबा एक प्रकारे पॉलिप. ओके, अशा पद्धतीने जे काही पॉलिप आहे ते तयार झालेलं असतं. ओके, त्यानंतर त्या हायड्राट्युबावर थोडा ते अजून ऍडव्हान्स होतो आणि त्यानंतर सायफेस्टोमा हे जे काही पॉलिप आहे ते तयार होतो. सायफेस्टोमा नंतर त्याच्यामध्ये थोडा अजून ऍडव्हान्स जे स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतं आणि इफेरिया, अर्ली इफेरिया आणि लेट इफेरिया अशा पद्धतीने ते ग्रो होतं किंवा डेव्हलप होतं आणि त्यानंतर एकतर ते मेल असेल तर मेल ऑरेलिया तयार होतो किंवा फिमेल. सो अशा पद्धतीने एकंदरीत लार्वल स्टेज आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय तर सर्वात आधी प्लॅनुला, त्यानंतर आहे हायड्राट्युबा, त्यानंतर सायफिस्टोमा आणि इफेरिया. सो अशा पद्धतीने आपले जे काही या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत ते अरेंज असायला पाहिजे. ओके, सो सर्वात आधी आपल्याला प्लॅनुला त्यानंतर आहे हायड्राट्युबा, सो हायड्राट्युबा, त्यानंतर सायफिस्टोमा आहे आणि शेवटी आहे इफिरा. ओके, सो इफिरा या ठिकाणी आहे का, सो इफिरा. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आयोग किती खोलवर जाऊन प्रश्न विचारतोय हे एकंदरीत या प्रश्न विश्लेषण करण्यामागचा एक हेतू आहे आणि ते समजून घेणे देखील आणि त्या माध्यमातून रिव्हिजन देखील आपण करतो आहोत. ओके, सो लक्षात घ्या कशा पद्धतीने आयोग आता
आधी सुरुवातीला कोणत्या गटामध्ये कोणकोणते प्राणी वर्ग समावेश होतात अशा पद्धतीने प्रश्न विचारला जायचा. आता त्या प्राणी वर्गामध्ये कुठले सबसेक्शन आहेत किंवा त्याचे लार्वल स्टेज काय आहे अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा एकंदरीतच परत वनस्पती वर्गीकरणासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. STI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढल्या अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. बेंथम आणि हुकर, कॅरोलस लिनियस, ॲडॉल्फ एन्झलर, चार्ल्स बेसी. तो कोणत्या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक वर्गीकरणावर आधारित वनस्पती वर्गीकरणाची जी काही पद्धती आहे ते शोधून काढलेली आहे. ओके, सो वर्गीकरणाची जी पद्धती आहे ज्याला टॅक्झॉनॉमी म्हटलं जातो, सो टॅक्झॉनॉमी जे काही संकल्पना आहे ते सर्वप्रथम अरिस्टॉटल यांनी दिलेली आहे. ओके, सो अरिस्टॉटल यांनी जी काही टॅक्झॉनॉमी संकल्पना आहे ती दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर वर्गीकरणाची जी पद्धती आहे, ओके, आयदर ते प्राणी वर्गीकरण असेल किंवा वनस्पती, तर ती अरिस्टॉटल यांनी दिलेली आहे. मात्र टॅक्झॉनॉमी हा जो काही शब्द आहे, ओके, सो टॅक्झॉनॉमी हे जे काही शब्द आहे ते A.D. कॅन्डोले यांनी दिलेला आहे. ओके, सो ते लक्षात ठेवा. त्यानंतर कार्ल लिनियसची आपल्याला पद्धती माहिती आहे, बायोनॉमिनल किंवा द्विनाम पद्धती त्यांनी क्लासिफिकेशन करताना दिलेलं आहे. ओके, आता जी काही जॉर्ज बॅन्थम आणि जोसेफ डॉल्टन हुकर, ओके, सो या ठिकाणी बघू शकता जे काही जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डॉल्टन हुकर या दोन ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जे इंग्लंडमधील केव रॉयल ब्रिटिश बॉटॅनिकल गार्डन शी संबंधित होते, तर त्यांनी नैसर्गिक संबंधाच्या आधारावर वर्गीकरणाची एक प्रणाली डेव्हलप केलेली आहे. ओके, आणि त्यांचं जे काही पुस्तक आहे किंवा त्यांनी रिसर्च पेपर तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे जेनेरा प्लांटरम, त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक वर्गीकरणावर आधारित वनस्पती वर्गीकरणासंदर्भाने त्यांनी माहिती प्रकाशित केलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 बेंथम आणि हुकर योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. कॅरोलस लिनयस यांनी काय दिलेलं आहे तर वनस्पती वर्गीकरणासंदर्भाने कृत्रिम पद्धती दिलेली आहे. ओके, अर्थात आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कृत्रिम पद्धती कोणी दिलेली आहे तर कॅरोलस लिनियस यांनी. ओके, वनस्पती वर्गीकरणासंदर्भात, सो ते देखील लक्षात ठेवू शकता. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच स्टेटमेंटवर किंवा स्टेटमेंट बेस या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान व धर्म, ओके, विज्ञान व धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लंगडे आहे आणि व विज्ञान विना धर्म आंधळा आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंटवर प्रश्न बनवण्यात आलेला आहे किंवा एकंदरीत विचारण्यात आलेला आहे. सो धर्म विना विज्ञान लंगडे आहे आणि विज्ञान विना धर्म आंधळा आहे अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहे ते कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे. ओके, अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, नील्स बोर, कोपर्निकस. ओके, सो कोणत्या शास्त्रज्ञाने हे जे काही स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जे काही अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, सो अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काय म्हटलेलं आहे तर सायन्स विदाउट रिलिजन इज लेम. ओके, लेम म्हणजे काय तर लंगडे किंवा अपंग आणि रिलिजन विदाउट सायन्स इज ब्लाइंड. ओके, आंधळा आहे. सो अशा पद्धतीने धर्म विना विज्ञान लंगडे आहे आणि व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे हे जे काही स्टेटमेंट आहे ते अल्बर्ट आइन्स्टाईनचे आपल्याला दिसून येतो. आणि त्याचे जे काही स्टेटमेंट आहे ते एकंदरीत या रिलिजन अँड सायन्स या रिसर्च पेपरमध्ये किंवा एकंदरीत त्यांनी जे काही बुक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी STI पूर्व परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी या पद्धतीने होते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला. ओके, जे काही वनस्पती वर्गीकरण करतो आहोत त्याच्यामध्ये आपण जे फॅनोरग्राम्स किंवा क्रिप्टोगम्स हे जे काही वनस्पतीचे वर्गीकरण किंवा सृष्टी प्लांटी किंवा प्लांट किंगडम अंतर्गत आपण वर्गीकरण बघतो आहोत. ओके, सो त्या अंतर्गत क्रिप्टोगम्स किंवा अबीजपत्री या वनस्पती अंतर्गत जे काही थॅलोफायटा आहे तर त्या थॅलोफायटा ग्रुपमधील एक वनस्पती आहे स्पायरोगायरा. ओके, सो या स्पायरोगायराचे प्रजनन कशा पद्धतीने होतो आहे असा एकंदरीत प्रश्न STI पूर्व परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके,
शाकीय पद्धती म्हणजे ज्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन अशा पद्धतीने म्हटलं जातोय. नंतर आहे लैंगिक सेक्शुअल पद्धतीने होतो का शाकीय, या ठिकाणी शासकीय दिलेलं शाकीय आणि लैंगिक प्रजननाच्या माध्यमातून होतो का, किंवा शाकीयही नाही आणि लैंगिकही नाही, तो कोणत्या पद्धतीने स्पायरोगायराचे प्रजनन होतो आहे. ओके. आता जे काही स्पायरोगायरा आहे, जे थॅलोफायटा या ग्रुप अंतर्गत जे काही क्लोरोफायसी हा जो काही शैवाळांचा गट आहे त्याच्यामध्ये येणारा एकंदरीतच वनस्पती आपल्याला दिसून येतो. ओके. सो त्याचे जे काही रिप्रोडक्शन आहे किंवा एकंदरीत प्रजनन आहे ते एकंदरीत फ्रॅगमेंटेशन या पद्धतीच्या माध्यमातून होताना दिसून येतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर हे जे काही मूळ स्पायरोगायरा आहे आणि मूळ स्पायरोगायराचे या ठिकाणी डिवाइड होऊन हे जेव्हा विलग होतात, सो अशा पद्धतीने त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं आणि दोन नवीन स्पायरोगायरा तयार होतो. ओके. सो त्याला फ्रॅगमेंटेशन म्हटलं गेलेलं आहे आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे तर विखंडनाद्वारे. ओके. सो विखंडनाद्वारे या स्पायरोगायरा या वनस्पती वर्गात एकंदरीत अलैंगिक पुनरुत्पादन घडून येतो आहे. ओके. तो पर्याय क्रमांक जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला शाकीयही नाही आणि लैंगिकही नाही अशा पद्धतीचा प्रश्न किंवा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 4 एक योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता जे काही वनस्पती पुनरुत्पादन आहे ज्याला शाकीय पद्धती किंवा शाकीय प्रजनन म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये हे देखील अलैंगिक प्रजननाचाच ओके असेक्शुअल रिप्रोडक्शनचाच पार्ट आहे. याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा प्रोपुल्गल्स अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके. सो त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात तर ग्राफ्टिंग. ओके. सो ग्राफ्टिंग लक्षात घ्या. अशा पद्धतीने जो काही मूळ आहे वनस्पती त्याला दोन पार्टमध्ये किंवा एका वनस्पतीच्या दुसऱ्या वनस्पतीमध्ये जेव्हा जोडून या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला बाइंड केला जातो, सो त्याला ग्राफ्टिंग म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर कटिंग. ओके. एखादा जो काही वनस्पतीचा पार्ट आहे किंवा जी शाखा आहे त्या शाखाला काटून ते रूटिंग हार्मोनच्या माध्यमातून जेव्हा त्याला ग्रो केला जातो, सो त्याला कटिंग म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे लेअरिंग. ओके. सो लेअरिंग अशा पद्धतीने आणि टिश्यू कल्चर. ओके. सो टिश्यू कल्चर या संदर्भाने आपल्याला माहितीच असेल. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मलेरियास कारणीभूत ठरणारा प्लाझ्मोडियमचा या फायलममध्ये समावेश होतो. PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, प्लॅटीहेल्मिंथिस, प्रोटोझोआ. सो जे काही मलेरियास कारणीभूत जो काही घटक आहे प्लाझ्मोडियम, तो प्लाझ्मोडियम जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्या कोणत्या घटकामध्ये समावेश होतो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला. ओके. लक्षात घ्या जी काही प्रोटोझोआ प्राणी संघ आहे, सो या प्राणी संघामध्ये एकंदरीत प्राणी संघ नाही तर ते प्रोटोझोआ जे काही आदिजीव आहेत त्या आदिजीव किंवा त्याला प्रिमेटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल्स अशा पद्धतीने म्हटलं जातं. म्हणजे ॲनिमल्सचा जे काही आधी ॲनिमल्स पेक्षा आधी असणारे जे काही जीव आहेत सो याला प्रोटोझोआ म्हटलं जातो. ओके. सो या प्रोटोझोआमध्ये जे काही प्लाझ्मोडियम जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते येतात. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे प्रोटोझोआ. सो प्रोटोझोआ अंतर्गत जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. प्रोटोझोआ हा एकपेशीय प्राणी आहे. साधारणतः याच्यामध्ये अमिबापासून तर पॅरामिशियम पर्यंत जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत आदिजीव आहेत ते येत असतात. ओके. युकॅरियोटिक आणि एकपेशीय असे बहुसंख्य प्रोटोझोआ प्राणी आपल्याला या गटामध्ये येताना दिसून येतात. आता त्यामध्ये जे काही स्पोरोझोआ आणि किंवा स्पोरोझोन नावाचे जे काही उपगट आहे तर ते त्या उपगटामध्ये या प्लाझ्मोडियम किंवा मायक्सिडियम, नेसुमा, नंतर ग्लोबिडियम असे जे काही आदिजीव आहेत त्यांचा समावेश होतो. आता प्लाझ्मोडियम वायवाक्स हा जो काही मलेरियास कारणीभूत असणारा जो काही आदिजीव आहे तो एकंदरीतच या स्पोरोझोआ किंवा प्रोटोझोआ या फायलम अंतर्गत किंवा एकंदरीतच या गटात येतो आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही मलेरिया कॉज करण्यासाठी जो काही संक्रमणासाठी जे रिॲक्टर कारणीभूत असतो तो काय असतो तर संक्रमित जी मादी झालेली एकंदरीतच ॲनेफिलिस नावाची जी काही मादी डास आहेत सो यांच्या माध्यमातून मलेरिया हा जो काही आजार आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका प्राणी वर्गाकडून दुसऱ्या प्राणी वर्गाकडे ते एकंदरीतच संक्रमित होत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे प्रोटोझोआ. त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी फिजिक्सवर किंवा एकंदरीतच भौतिकशास्त्रावर आधारित न्यूमेरिकल्स विचारण्यात आलेलं होतं आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके.
एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर ते कापलेले अंतर काढा. अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये म्हणजे अलीकडे विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो या ठिकाणी आता काय दिलेलं आहे तर आपल्याला वारंवारता दिलेला आहे 1000 हर्ट्झ, तरंग लांबी दिलेली आहे 0.25 मीटर आणि जे काही वेळ दिलेला आहे. ओके, माध्यमाचा एकंदरीत या ठिकाणी प्रवास करण्यासाठी जो वेळ आहे तो 5 सेकंद प्रवास करतो अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो जर आपण एकंदरीत आता प्रश्न विचारलेला आहे की कापलेले अंतर. ओके, सो ते ध्वनीने कापलेले अंतर काढा अशा पद्धतीने दिलेलं आहे. जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो या ठिकाणी जी काही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे फ्रिक्वेन्सी आपल्याला किती दिसून येतो तर साधारणतः 1000 हर्ट्झ. ओके, सो 1000 हर्ट्झ आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिसून येतो. त्यानंतर तरंग लांबी ज्याला वेव्हलेंथ म्हटलं गेलेलं आहे. सो वेव्हलेंथ किती आहे तर वेव्हलेंथ आहे 0.25 मीटर. ओके, सो 0.25 मीटर आणि आपल्याला टाइम दिलेला आहे. ओके, सो टाइम दिलेला आहे 5 सेकंद. ओके, सो 5 सेकंद आपल्याला टाइम या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे की अंतर काढायचं आहे. सो अंतर काढण्यासाठी आपल्याला एकंदरीतच सर्वात आधी आपल्याला वेग काढावा लागेल. ओके, आणि त्यानंतर वेग गुणिला वेळ, त्यानंतर आपल्याला अंतर काढता येईल. सो आता आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथच्या माध्यमातून ध्वनीचा आपण वेग काढू शकतो. सो साऊंडचा स्पीड ऑफ साऊंड. ओके, स्पीड ऑफ साऊंड काढण्यासाठी जी काही फॉर्म्युला आहे तर त्याच्यामध्ये काय दिसून येतो तर एक आहे वेव्हलेंथ. ओके, एक मिनिट. सो वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. ओके, सो वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. आता वेव्हलेंथ किती दिलेलं होतं तर 0.5 मीटर इतका आपल्याला वेव्हलेंथ या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो वेव्हलेंथ आहे, एक मिनिट, वेव्हलेंथ दिलेला आहे या ठिकाणी 0.25 अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो 0.25 मीटर आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 1000 हर्ट्झ. ओके, सो 1000 हर्ट्झ इतकी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. जर आपण यांचं जे कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः आपल्याला 250 मीटर पर सेकंद इतका जो काही स्पीड आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. ओके, 250 मीटर पर सेकंद अशा पद्धतीने एकंदरीतच स्पीड ऑफ साऊंड किंवा ध्वनीचा वेग आपल्याला मिळतो आहे. ओके, सो 250 मीटर पर सेकंद. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. ओके, सो अंतर काढण्यासाठी एखाद्याचं अंतर जेव्हा आपण काढत असतो तर वेग इंटू वेळ. ओके, सो वेग आपण काढलेला आहे. आता ध्वनीचा वेग किती आहे तर 250 मीटर पर सेकंद. ओके, सो मीटर पर सेकंद मध्ये दिलेला आहे आणि अंतर देखील आपल्याला मीटर मध्ये काढायचं आहे. त्यामुळे जे काही एकक आहेत ते चेंज करण्याची काही आवश्यकता नाही. वेळ दिलेला आहे आपल्याला 5 सेकंद. ओके, सो 5 सेकंद. आता हे जे काही अंतर आहे ते आपल्याला मीटर मध्ये मिळणार आहे. सो 25 5 125 म्हणजे 125 वर हे जे काही शून्य आहेत ते लागणार आहे. सो 125 आणि हे शून्य वरचे शून्य. सो अशा पद्धतीने 1250 मीटर या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे 1250 मीटर. ओके, अंतर एकंदरीतच जे काही ध्वनीने प्रवास केलेला अंतर आहे तो 1250 मीटर असणार आहे. सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करू शकता. ओके, सो पर्याय क्रमांक 2 1250 मीटर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी ध्वनीवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. त्यानंतर आहे अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, स्टेटमेंट आणि आपल्याला योग्य विधान कुठले ते ओळखायचं आहे. फक्त ब, दोन्ही अ आणि ब दोन्ही नाही. आता जे काही अतिनील किरणे म्हणजे काय तर त्याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अल्ट्राव्हायलेट रेज म्हणून ओळखले जातो अतिनील किरणे, ज्याची जी काही एकंदरीत तरंग लांबी आहे ती
10 ते 400 नॅनोमीटर इतका असून देतो त्या आणि जे काही इन्फ्रारेड रेडिएशन किंवा इन्फ्रारेड ज्याला आपण अवरक्त किरणे अशा पद्धतीने इन्फ्रारेड रेडिएशनला म्हणत असतो. ओके, सो या संदर्भाने आपल्याला जे काही त्याचे उपयोग या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, आता जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी रेडिओ वेव्स, त्यानंतर मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड रेज, त्यानंतर विजिबल रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, एक्स रेज आणि गॅमा रेज अशा पद्धतीने जे वेगवेगळे रेज आहेत ओके त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच यांची जी काही तरंग लांबी आहे ते या ठिकाणी दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी एखाद्या जी काही रेज आहेत ओके किरणे आहेत जर त्यांचं तरंग लांबी जास्त असेल तर त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते अतिशय कमी असेल. ओके, सो समजा या ठिकाणी रेडिओ आहे तर रेडिओची तरंग लांबी सर्वाधिक आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीने. ओके, सो त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते अतिशय कमी असणार आहे. ओके, सो त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते अतिशय कमी ओके 10चा 4था घात अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो जसं तरंग लांबी कमी कमी होत जातो तसं जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी मध्ये वाढ होत जातो आहे. ओके, सो अशा पद्धतीने ते फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ओके, सो या ठिकाणी जे काही इन्फ्रारेड आहेत सो इन्फ्रारेड संदर्भाने त्यांचे जे काही उपयोग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर इन्फ्रारेड संदर्भाने लक्षात घ्या स्थानिक रक्त परिचरणास प्रोत्साहित करू शकते आणि स्नायूंचे ताण कमी करू शकते. ओके, म्हणजेच काय तर जे काही फिजिओथेरपी आहे तर फिजिओथेरपीमध्ये जे काही सांधेदुखी वगैरे जो उपचार आहे तर या उपचारासाठी या अवरक्त किरणांचा किंवा इन्फ्रारेड किरणांचा वापर केला जातो आहे. ओके, सोबतच एखाद्या हवामान किंवा तापमान मोजण्यासाठी वगैरे किंवा पृथ्वीच्या वातावरणातून सूर्याकडे येणारा जो दृश्य प्रकाश आहे तो या ठिकाणी आपल्याला जी इन्फ्रारेड आहे ती इन्फ्रारेडच्या स्वरूपात ते उत्सर्जित होताना दिसून येतात. ओके, सो असे अनेक उपयोग आपल्याला सांगता येतील. आणखीन त्याच्यामध्ये नाईट विजन ग्लासेस आहेत, इन्फ्रारेड कॅमेरा किंवा थर्मल इमेजिंगसाठी त्याचा वापर केला जातो, अंधारात एखादी वस्तू ओळखण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे. ओके, सो इलेक्ट्रिक हिटर असेल, कुकर असेल यामध्ये इन्फ्रारेड प्रारणे ज्याला अवरक्त किरणे आहेत त्या सो अवरक्त किरणांसंदर्भाने आपण बोलतो आहोत. सो त्याचे उपयोग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि जे काही रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करण्यासाठी देखील जे काही किरकोळ गाठींवर उपयुक्त म्हणून या अवरक्त किरणांचा अवलंब केला जातो आहे. ओके, अदर दॅन कॅन्सर सेल्स ओके कॅन्सर पेशी असतील ते नष्ट करण्यासाठी क्ष किरण किंवा गॅमा किरणांचा वापर केला जातो. मात्र जे काही छोटे किरकोळ गाठी असतील तर त्यासाठी जे काही अवरक्त किरणे त्यांचा वापर केला जातो. आणि आता दिलेलं आहे अतिनील किरणे. सो अतिनील किरणे संदर्भात लक्षात घ्या रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण घडवून आणणे किंवा बॅक्टेरिया किंवा जीवाणू मारू शकणारे जे काही घटक आहेत सो त्या जीवाणू किंवा बॅक्टेरिया जे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यासाठी जे हानिकारक असतात सो त्यांना मारण्यासाठी या अल्ट्राव्हायलेटचा वापर केला जातो. नंतर एखादी जे काही पदार्थ आहे ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे. अल्ट्राव्हायलेट बल्ब असतात, इलेक्ट्रिक डिस्चार्ज होतो सूर्यापासून जे काही मनुष्याच्या त्वचेवर जर या अतिनील किरणांचा प्रभाव जास्त झाला तर त्यामध्ये कॅन्सर सारखा रोग देखील उद्भवू शकतो. ओके, सो त्या संदर्भाने देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. वेल्डिंग करताना जेव्हा एक युव्ही रेज जे काही निघतात वेल्डिंग जे तर त्या वेल्डिंगच्या अर्कमधून जे उत्सर्जित होणाऱ्या युव्ही रेज प्राणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी काचेचे हेल्मेट वापरतात. सो हे जे काही प्रारणे असतात ते एकंदरीत अल्ट्राव्हायलेट रेज असतात. ओके, पाणी शुद्धीकरण करण्यासाठी देखील या अल्ट्राव्हायलेटचा वापर केला जातो. ओके, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर जे काही अतिनील किरणे आहेत तर अतिनील किरणांचा वापर साधारणतः बॅक्टेरिया मारण्यासाठी किंवा रासायनिक उद्योगांमध्ये किंवा रासायनिक जे काही प्रकल्प आहेत त्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडवून आणण्यासाठी या अतिनील किरणांचा वापर केला जात आहे. आणि अवरक्त किरणे जे आहेत ते त्या किरकोळ गाठीवर उपयुक्त सो अल्टरनेट या ठिकाणी दिलेलं होतं. अल्टरनेट या ठिकाणी जे काही स्टेटमेंट वरून दिलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही बरोबर नाही त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे फॅरेडचा विद्युत उपघटन नियम कशाशी संबंधित आहे. ओके, सो आता तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल आणि विशेषतः फिजिक्स जो काही सब्जेक्ट तुम्हाला असेल तर त्यामध्ये फॅरेडचा नियम तुम्हाला माहितीच असेल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, आता एखाद्या अपघटनी पदार्थातून जे काही इलेक्ट्रोलाइट्स मधून जेव्हा विद्युत प्रवाह पाठवल्यास
त्याचे अपघटन होऊन कटायन आणि ऍनायन वेगळे होण्याची जी प्रक्रिया असते त्याला विद्युत अपघटन म्हटलं गेलेलं आहे. आणि या संदर्भाने विद्युत अपघटनाचे दोन जे काही सिद्धांत आहेत ते फॅरेडे यांनी किंवा फॅरेडे चे लॉ म्हणून ते ओळखले जातात. ओके. आता फॅरेडेच्या पहिल्या नियमानुसार काय दिलेलं आहे तर फॅरेड यांनी असे स्पष्ट केले की 1 कुलोम विद्युत प्रवाहित झाल्यावर जे काही जमा होणारे वस्तुमान आहे सो त्याचा जो काही विद्युत रासायनिक मूल्य आहे हे समान असतो. ओके. थोडक्यात काय तर डायरेक्टली प्रपोर्शनल जे काही वस्तुमान आहे आणि त्यापासून उत्सर्जित होणारा किंवा प्रवाहित होणारा जो विद्युत आहे तो समान असतो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या जे काही इलेक्ट्रोलाइटची जी काही थिअरी आहे त्याच्यामध्ये मांडलेला आहे. ओके. सो थोडक्यात या ठिकाणी मी आपल्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही एकंदरीतच इलेक्ट्रोड्स आपल्याला दिसून येतात. 2 इलेक्ट्रोड या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. एक आहे धनप्रभारित आणि एक आहे ऋण प्रभारित. आता याला ॲनोड ओके सो ॲनोड म्हटलं गेलेलं आहे आणि ॲनोड आणि या बाजूला असतो कॅथोड. ओके. सो कॅथोड या ठिकाणी धनप्रभारित असतात. विद्युत प्रवाह धनप्रभारित इकडे प्रवाहित होत असतात आणि इकडे ऋण प्रभारित. ओके. आता या ठिकाणी अनायन आणि कटायन ओके सो असे जे काही आयन्स आहेत ते या ठिकाणी असतात. सो जेव्हा या ॲनोड आणि कॅथोड यामध्ये इलेक्ट्रोलाइटच्या प्रक्रियेतून जेव्हा एखादा 1 कुलोम विद्युत प्रवाहित झाल्यावर जे ॲनोड आणि कॅथोड मध्ये जे विद्युत प्रवाह आहे ते कोणत्या प्रमाणामध्ये ते जमा होत असतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. या ठिकाणी समजा या ठिकाणी जे काही आयन्स आहेत ते आयन्स आपण रिलीज केलं हे चार्ज म्हणजे यामध्ये ऍनायन मध्ये इलेक्ट्रॉन असतो त्यामुळे ते मायनस चार्ज असतो आणि कॅटायन मध्ये इलेक्ट्रॉन नसतो त्यामुळे ते प्लस असतात. ओके. सो विद्युतचा जो वहन असतो ते अनायन कडून कॅटायन कडे अशा पद्धतीने ते प्रवाहित होत असतो. ओके. सो जेव्हा या अनायन मधून जो काही विद्युत आहे तो एकंदरीतच या ठिकाणी ॲनोड मध्ये जेव्हा जमा होतो तर जितका विद्युत आपण प्रवाहित केला किंवा विद्युतचा जो आवेग आहे तो जितका आपण प्रवाहित केला त्यानुसार त्यामध्ये जो वस्तुमान आहे त्या वस्तुमानामध्ये वाढ होत असतो किंवा प्रवाहित होण्याचा जो काही या ठिकाणी दिलेला इलेक्ट्रोडवर जमा होणारा जो वस्तुमान आहे तो त्याचा अपघटनाशी म्हणजे काय तर तो प्रवाहित होण्याची रासायनिक जो एकंदरीत प्रोपोर्शनल आहे तो समप्रमाणात असतो. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो यालाच फॅरेडचा नियम म्हटलं गेलेलं आहे. आय होप तुम्हाला हे थोडंफार तरी कळलेलं असेल आणि नसेल तर तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च करू शकता. ओके. सो जे काही विद्युत अपघटनी द्रावणातून समान मूल्याची विद्युतधारा जेव्हा प्रवाहित केल्या जातो सो इलेक्ट्रोडवर जमा होणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान हे त्या त्या अपघटनी जे काही आयन्स आहेत त्या आयन्सची रासायनिक सममूल्य भार किंवा रासायनिक सममूल्य यांच्याशी समानुपाती असतो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो थोडक्यात काय तर फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर एकंदरीतच सममूल्य भार. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 सममूल्य भार अर्थात डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके. सो विद्युत अपघटना संदर्भाने या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न. पुढे जाऊयात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे एकूण अणूची तटस्थता, हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स मधील अणूचे स्थान, ही अणूची स्थिरता. ओके. जे काही अणु संरचना किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स हे जे काही प्रकरण आपण केमिस्ट्रीमध्ये अभ्यासतो तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि थॉम्सनने जे काही प्लम पुडिंग मांडलेलं आहे त्या प्लम पुडिंग मॉडेलवर आधारित हे जे काही प्रश्न आहे ते विचारण्यात आलेले आहे. ओके. सो याआधी जे काही डॉल्टन आहे तर डॉल्टनने 1803 मध्ये जो काही अणुसिद्धांत मांडलेला होता. ओके. त्यामध्ये त्याने म्हटलेलं होतं की अणु हा एक द्रव्याचा भरीव गोला आहे. ओके. सो अणु हे अविभाजनीय किंवा अनावश्यवंत आहेत अशा पद्धतीने त्याने जे काही सिद्धांत आहे ते मांडलेलं होतं. ओके. सो त्याच्यामध्ये डॉल्टन यांनी आपल्या अणुसिद्धांतामध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन विषयी कुठलेही स्पष्टीकरण केलेले नव्हते. मात्र वैज्ञानिक पायावर द्रव्याचा अणुसिद्धांत मांडणारे डॉल्टन हे पहिले व्यक्ती होते अशा पद्धतीने त्यांना ओळखले जाते. ओके. सो वैज्ञानिक आधारावर एखादं द्रव्य हे अणूचे बनलेले असतात अशा पद्धतीने किंवा अणु हे विविध द्रव्यांचा असतो हे जे काही सिद्धांत मांडणारे
पहिले जे व्यक्ती होते ते डॉल्टन होते. डॉल्टन नंतर 1904 मध्ये थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मांडलेलं आहे. प्लम पुडिंग मॉडेल मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे काही प्लम आहे ते प्लम पासून बनवलेले एक केक, यावर त्यांनी आधारित इलेक्ट्रॉनची जी काही संज्ञा आहे ती किंवा इलेक्ट्रॉन जे ऋण प्रभारित असतात ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो 1904 मध्ये प्लम पुडिंग मॉडेल विकसित केलेलं आहे कोणी, थॉम्सन यांनी. यामध्ये ब्लूबेरी नावाचे जे काही ब्लूबेरी सारखा इंग्रजी केक यावर त्यांनी प्रयोग केला आणि यामध्ये त्यांनी काय स्पष्ट केले तर अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. ओके, जे काही आयन्स आहेत तशा पद्धतीने सर्वत्र अणूमध्ये धनप्रभार हे पसरलेले असतात. ओके, आणि ऋणप्रभार जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये जडवलेले असतात. सो या ठिकाणी जे काही ऋणप्रभार हे आहे ते वरतून जडवलेले असतात, अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो एकंदरीतच काय तर त्यांनी ऋणप्रभारित कणांचा शोध लावलेला आहे आणि त्यांनी या ऋणप्रभारित असणाऱ्या कणांना काय नाव दिलेलं आहे तर इलेक्ट्रॉन असे नाव दिलेलं आहे. यासोबतच त्यांनी अणु हे विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो हे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. ओके, सो अणु हे कशा तर विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि थोडक्यात काय तर अणुच्या तटस्थतेची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. ओके, सो अणुच्या तटस्थतेची संकल्पना, एकूण अणुच्या तटस्थतेची संकल्पना थॉम्सन यांनी मांडलेली आहे आणि तेच या ठिकाणी प्रश्नात विचारले गेलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 1, एकूण अणुची तटस्थता, हे थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून आपल्याला स्पष्ट होतो आहे. ओके, आता थॉम्सन विषयी थोडक्यात, त्यांना इलेक्ट्रॉनचा जनक किंवा अणुचे विभाजन करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. 1906 मध्ये त्यांनी या अणुच्या प्रयोगाविषयी त्यांना नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. आता त्यांनी या प्रारूपाने फक्त अणुच्या एकूण तटस्थतेचा जी काही संकल्पना आहे ते सिद्ध झालेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने सायन्सचे जे काही PYQs आहेत आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये पोस्ट केलेलं होतं. सो ते प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तर अनालाइज केलेला आहे. ओके, आता क्विज बॅच संदर्भाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता. ओके, सो मंडे टू फ्रायडे आपण जे काही PYQs आहेत आयोगाने विचारलेले ते आपण रोज 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्म मध्ये पोस्ट करतो आहोत आणि सॅटर्डेला चालू घडामोडीचे 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके, सो तुम्हाला या बॅच विषयी अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. सो थांबूया त्या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.